नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीटीसीएलच्या वतीनं फार्मसी ॲडमिशनच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही ऑलरेडी पूर्वीच सुरू झालेली होती. ऑफिशियली 28 तारखेपर्यंत जे काही एक्सटेन्शन मिळाले होते त्यामुळं 28 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुढे उपलब्ध झालेली होती. काल व्हेरिफिकेशनचा शेवटचा दिवस होता, परंतु अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं या दरम्यानच्या काळामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं. त्यामुळं काही मेल जे ते सीटीसीएलला कदाचित गेलेले असतील आणि परत एकदा फार्मसी रजिस्ट्रेशनसाठी जे ते आता वेळ वाढवून मिळालेली आहे. काय नेमकं शेड्यूल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूया. महाराष्ट्र सीटीसीएलच्या वतीनं पहिल्या टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर लगेचच व्हेरिफिकेशन अशा पद्धतीनं ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाते. तर हे 7 जुलैपासून सुरू झालेलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी होती ती आता ऑलमोस्ट आता हे मला वाटतं 3रं-4थं एक्सटेन्शन या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आता 5 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध आहे. जे विद्यार्थी या 5 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जातील तर त्या मुलांना व्हेरिफिकेशनसुद्धा करणं कंपल्सरी असतं. 2 पद्धतीनं व्हेरिफिकेशन प्रक्रिया आपल्याला पूर्ण करता येते. एक असते फिजिकली जाऊन संबंधित सेंटरवर जाऊन व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करणं, दुसरं असतं ऑनलाईन पद्धतीनं व्हेरिफिकेशन पूर्ण करणं. परंतु जे विद्यार्थी फिजिकली जाऊन व्हेरिफिकेशन करतात ते जास्त सोयीचं असतं, कारण त्या ठिकाणी तुम्ही जे रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये वापरलेले डॉक्युमेंट्स असतात किंवा माहिती भरलेली असते ती तिथे ते क्रॉस चेक होते आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करेक्ट होऊन तुम्हाला फायनली ऑफिशियली जे येतं ते एक डॉक्युमेंट प्रोव्हाइड करतात कन्फर्मेशनच्या संदर्भाने आणि मग त्यानंतर येणाऱ्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये फारशा त्रुटी येत नाही. त्यामुळं जे पण मुलं अजूनही रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये गेलेले नसतील, फार्मसी हा एक पर्याय म्हणून तुम्हाला हातात ठेवायचा असेल, डिग्री कोर्स आहे, 4 वर्षाचा कोर्स आहे, हा जर तुम्हाला हातात ठेवायचा असेल तर दिलेल्या वेळेनुसार 5 ऑगस्टच्या पूर्वी सायंकाळी 5च्या अगोदर आपलं फार्मसीचं रजिस्ट्रेशन पूर्ण करा. यासाठी 5 तारखेची वेळ वाट पाहण्याची काही आवश्यकता नाही आहे. जे मुलं अजूनही रजिस्टर्ड नाही आहे पण पर्याय म्हणून त्यांना हातात फार्मसी ठेवायचं असेल ते उद्या परवा रजिस्टर करा, लगेचच व्हेरिफिकेशनची वेळ घ्या आणि आपली व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा. जे शेड्यूल आता आपल्यासमोर उपलब्ध आहे त्यानुसार आता 5 ऑगस्टपर्यंत व्हेरिफिकेशनसाठी वेळ असेल. 6 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे तर म्हणजे रजिस्ट्रेशनला 5 ऑगस्टपर्यंत, व्हेरिफिकेशनला ॲडिशनली 1 दिवस त्या ठिकाणी उपलब्ध असतो, तो म्हणजे 6 ऑगस्टपर्यंत. आणि जे काही नवीन शेड्यूल आहे त्यानुसार साधारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी असेल ती 8 ऑगस्टला आता या ठिकाणी जे ते उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळेल. जे विद्यार्थी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत गेलेले आहेत त्यांची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्या ठिकाणी जर काही करेक्शन्स असतील जेंडरच्या संदर्भानं, कॅटेगरीच्या संदर्भानं, हे सगळं करेक्ट करण्यासाठी काही तिकीट रेज करून, ग्रीव्हन्सेस रेज करून जी काही प्रक्रिया करायची असते ती 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान होईल आणि फायनल मेरिट लिस्ट ही आता 13 ऑगस्टला उपलब्ध होईल. सो जे फार्मसी प्रक्रियेत विद्यार्थी ऑलरेडी एनरोल आहेत किंवा ज्यांना नव्यानं एनरोल व्हायचे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे. जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहे त्यांना किमान 8 तारखेपर्यंत त्यांची कुठलीही प्रक्रिया आता इथून पुढे नाही आहे. नव्यानं रजिस्टर होणाऱ्या मुलांसाठी 5 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन असेल, 6पर्यंत व्हेरिफिकेशन असेल. 9 आणि 11 तारखेच्या दरम्यान तुम्हाला जर काही तुमच्या डिटेल्समध्ये क्युरी असेल तर ती करेक्ट करता येईल आणि फायनल मेरिट लिस्ट ही 13 ऑगस्टला येईल. म्हणजे आता बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे फार्मसी प्रक्रियेसाठी एनरोल झालेले आहेत, काउन्सिलिंग त्यांनी जॉईन केलेली आहे. त्यांचे हे प्रश्न होते की सर फार्मसीची चॉईस फिलिंग कधी आहे? तर चॉईस फिलिंग तर नाहीच, पण रजिस्ट्रेशनच अजून सुरू आहे. चॉईस फिलिंगला साधारण 13 तारखेला मेरिट लिस्ट जर फायनल मेरिट लिस्ट आली तर त्यानंतर चॉईस फिलिंगचं शेड्यूल येईल, तेही तुम्हाला मी त्यावेळेस शेअर करेल. तुर्तास फार्मसी प्रक्रियेत ज्यांना जायचं असेल त्यांच्यासाठी 5 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि 6 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशनची प्रक्रिया उपलब्ध आहे. याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. जेही गरजू इच्छुक विद्यार्थी आहेत ज्यांना फार्मसीला रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.